चालेल, काय हरकत नाही. विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पाहिला आणि पहिल्या तरंगामध्ये आज आपण संबंध वर्णन या ठिकाणी पाहणार आहोत. संबंध वर्णन. संबंधाचा विचार करत असताना हा अनुबंध पाहत असताना अनुबंधामध्ये असणारा चौथा विषय आहे. पहिला विषय काय पहिला अनुबंधाचा, आपण दुसरा काय अनुबंध होता, तिसरा काय अनुबंध होता आणि आज चौथा काय अनुबंध आहे. अनुबंध पाहत असताना अनुबंधाची व्याख्या काय होती की ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्यास अनुबंध असं त्या ठिकाणी म्हटलं जात आहे. मग पहिला सांगितलं होता अधिकारी. अधिकारी सांगत असताना अधिकारी कसा होता, अधिकारीची काय व्याख्या होती. अधिकाऱ्याची व्याख्या सांगत असताना जो साधन चतुष्टयाने युक्त आहे तोच काय या वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे. मग तो अधिकारी आपण पाहिला. त्यानंतर मला आवाज येतोय, तिकडून येतो वाटतं. अधिकारी पाहिल्याच्या नंतर त्याच्यानंतर अधिकाऱ्याला विषय काय आहे त्या विषयाचं वर्णन आपण त्या ठिकाणी पाहिलं. विषयाचं वर्णन पाहत असताना जीव आणि ब्रह्म या दोन्हीचं जे ऐक्य आहे ते युक्तीनं आणि प्रमाणाने काय करणं, प्रतिपादन करणं हा या ग्रंथाचा काय मुख्य विषय आहे. त्याच्यानंतर आपण त्या अधिकाऱ्याला फल काय आहे, प्रयोजन काय आहे, त्या फलाचा पण विचार आपण त्या ठिकाणी केला. मग फल सांगत असताना दोन प्रकारचे फलांचा विचार केला. तर काय विचार केला त्याच्यामध्ये तर मोक्ष हे काय परमप्रयोजन फल आहे आणि तो मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता त्या मोक्षाला साधन काय सांगितलं तर जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे त्याचं त्या ठिकाणी साधन सांगितलेलं आहे. म्हणून साधन जे सांगितलेलं आहे ते साधन साध्य प्राप्त करून देणारं आहे. मग फल काय सांगितलं तर मोक्ष हे परमप्रयोजन फल सांगितलं आणि त्याचं ज्ञान जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे त्या मोक्षाचं साधन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे अवांतर फल असं मोक्षाचं त्या ठिकाणी आपण काल पाहिलं होतं. आता आपल्याला लक्षात आलं अनुबंध पाहत असताना 4 प्रकारचे अनुबंध पाहिला, 3 प्रकारचे अनुबंध पाहिला की चौथा अनुबंध आपल्या काय होतो सहज लक्षामध्ये येत असतो. जर आपल्याला हे 3 अनुबंध जर कळलेच नाही तर चौथा अनुबंध आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही. माता यांचा आपल्याला काय पाहायचं आहे, संबंध ह्या ठिकाणी वर्णन करून पाहायचा आहे. म्हणजे आता संबंध म्हणजे काय तर सरळ संबंधाचा सरळ अर्थ होतो. जसं आपण पाहतो हे वडील आहेत, ही आई आहेत, हा मुलगा आहेत. मग आता आईचा आणि वडिलांचा कोणता संबंध आला, बोला बरं. आईचा आणि वडिलांचा कोणता संबंध, मायलेकाचा संबंध. सरळ आहे का नाही. आईचा आणि मुलाचा कोणता संबंध, मायलेकाचा. वडिलांचा आणि मुलांचा कोणता संबंध, पिता पुत्रांचा. आहे का नाही. आईचा आणि वडिलांचा नवरा बायकोचा. आहे का नाही. असे संबंध आपल्या लक्षामध्ये येतात का नाही. हे संबंध लक्षात येतात आहे का नाही. कधी लक्षात येतात, हे वडील आहेत, ते आई आहे, तो मुलगा आहे, आहे का नाही. हे 3 लक्षात आले म्हणजे मग त्यांचा संबंध काय हे कळलं की नाही आपल्याला. तसं ह्या ठिकाणी आपल्याला अनुबंध कळले की नाही. कोणकोणते अनुबंध कळले, अधिकारी कळला, अधिकाऱ्याला विषय काय आहे ते कळलं आणि त्या विषयाच्या मागं प्रयोजन काय आहे ते कळलं का. मग त्यांचे संबंध जे आहेत ते संबंध लक्षात यायला काही अडचण आहे का तर ते काही कोणत्या प्रकारची अडचण येत नाही. म्हणून संबंधावरून त्यांची ओळख त्या ठिकाणी होत असते. तर पहा विषय आपलं संबंध वर्णन, अधिकारी, विषय आणि प्रयोजन या तिन्हींचे स्वरूप लक्षात आले म्हणजे संबंध कळणे कठीण नाही. म्हणून संबंध या ठिकाणी आपल्याला सहज कळू शकतात. अधिकारी हा मोक्षरूप फलाची इच्छा करतो.
आता अधिकारी आपण पाहिला, अधिकारी साधन चतुष्टयाने युक्त आहे, बरोबर आहे की नाही? हा अधिकारी काय आहे? साधन चतुष्टयाने युक्त आहे. हा का साधन चतुष्टयाने युक्त आहे? त्याची 4 प्रकारचे साधनं पाहिले का नाही आपण? त्याच्यामध्ये विवेक पाहिला. विवेक म्हणजे काय? सतसंगतीने आत्मा अविनाशी असून क्रियारहित आहे आणि तद व्यतिरिक्त सर्व चंचल विनाशी स्वरूपाचा आहे असा ज्याचा निश्चय, तो त्याचा काय झालेला आहे? विवेक अशा पद्धतीचा झालेला आहे. त्याच्यानंतर त्याने वैराग्य प्राप्त करून घेतलं. का बरं वैराग्य प्राप्त करून घेतलं? वैराग्याची काय व्याख्या होती? लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानाने ऐकलेलं जे काही विषय अनुकूल असणारे विषयी भोग आहेत, त्या विषय भोगाच्या संबंधाने अंतःकरणामध्ये तीव्र त्यागाची जी इच्छा आहे त्यालाच काय म्हटलं त्या ठिकाणी? वैराग्य असं म्हटलं. त्याच्यानंतर समाधी षटक पाहिले. समाधी षटकामध्ये शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे काय? इंद्रिय निग्रह. त्याच्यानंतर काय आलं? शम झालं, दम झालं. त्याच्यानंतर श्रद्धा पाहिली. ऐक नाही, श्रद्धा म्हणजे काय? वेदवाक्य आणि श्री गुरु यांच्या ठिकाणी असणारा जो अत्यंत विश्वास आहे त्याला श्रद्धा असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर उपरम किंवा उपरती संन्यास म्हणजे वेदवित कर्माची जी काही साधनं आहेत त्या वेदवित कर्माची साधनं स्त्री धन पुत्राधिक या सगळ्यांचं काय करायला सांगितलं? विधीपूर्वक त्याग करायला सांगितला. आणि विधीपूर्वक त्याग का करायला सांगितला? याच्यामागचं कारण काय? कारण हे जे विषय आहे ते कसे आहे? विषयाप्रमाणे नाशक आहे असं जाणून त्याचा काय करावा? त्याग करावा. ज्या गोष्टींचा तुम्ही विधीपूर्वक स्वीकार केला त्यांचा विधीपूर्वक त्याग करा आणि विषयांना विषयाप्रमाणे नाशक अशा प्रकारचं तुम्ही समजा. आणि म्हणून तो काय करतो? विषयांना विषयाप्रमाणे नाशक अशा प्रकारचं समजून आत्मप्राप्तीच्या करिता अशा प्रकारचा जो ग्रहदिकाचा त्याग केला जातो त्यालाच उपरम उपरती किंवा संन्यास असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? समाधान त्या ठिकाणी पाहिलं. समाधान पाहत असताना काय? मनाची काय चित्ताची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते, बरोबर ना, त्यालाच काय समाधान असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर काय? तितिक्षा पाहिली. तितिक्षा पाहत असताना काय की ताण, भूक, रोग, थंडी, उष्णता, पिशाच्यदिक आहे की नाही, या सर्वांपासून होणारं दुःख आहे. हे दुःख भोगत असताना त्याच्यामध्ये दातोट खायला सांगितले, कपाळ आपटायला सांगितलं. अशा प्रकारे करून अशा सगळ्या दुःखांना भोगायचं का कोणत्याही प्रकारच्या कष्ट वाचून भोगायचं? हे भोगलं हे तरी दिसून यावं का त्या ठिकाणी? हे कसं भोगलं, कसं सहन केलं हे सुद्धा मात्र दिसता कामा नाही. या सगळ्यांना सहन करणारी जी मनोवृत्ती आहे किंवा जी सहनशक्ती आहे त्या सहनशक्तीलाच काय म्हटलं जातं? तितिक्षा असं म्हटलं जातं. जर अशा प्रकारची जर त्याची तितिक्षा नसेल, सहनशक्ती नसेल, मनोवृत्ती जर नसेल तर त्याला मात्र हे साधन प्राप्त होणार नाही. कारण अधिकाऱ्याचं वर्णन करताना हे अधिकाऱ्याची प्रमुख लक्षणे, बरोबर की नाही, हे अधिकाऱ्याची लक्षणं कळली तरच त्याचे संबंध पण कळतील आपल्याला, अन्यथा त्याचे संबंध सुद्धा कळणार नाही. त्याच्यानंतर पुढं काय साधन सांगितलं त्याला? तर मुमुक्षु आहे की नाही, मुमुक्षु हे लक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं. आता मुमुक्षु म्हणजे काय? ब्रह्मप्राप्ती आणि संसार बंधाची निवृत्ती याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं मोक्ष म्हटलं जातं. आणि अशी मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणायचं. ही मोक्षाची जी तीव्र इच्छा आहे त्याला म्हणायचं मुमुक्षुता. आणि ज्याला प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे त्याला काय म्हणायचं? अशी ज्यास असं काय म्हटलं इथं की ती ज्यास असेल, ती इच्छा ज्यास असेल तो झाला त्याचा मुमुक्षु, म्हणजे त्याचा तो भुकेला आहे. अशी मोक्षाची आपण काय केली? व्याख्या केली. आणि काय झालं? विवेक झालं, वैराग्य झालं, समाधी षटक झालं आणि मुमुक्षुता झालं. हे अशा प्रकारचा ह्या 4 साधनांनी जो युक्त आहे तो कोण झाला? अधिकारी झाला. मग अधिकारी झाल्याच्या नंतर मग तो अधिकारी हे सगळं झाला. मग हा अधिकारी ह्या सगळ्या गोष्टींनी युक्त झाला. का झाला बरं? त्याला मिळवायचं काय होतं? त्याला मिळवायचा होता मोक्ष. अधिकाऱ्याला मोक्ष हे काय होतं? परमप्रयोजन होतं.
का केवळ ज्ञानाने तो तृप्त झाला? ज्ञानाने तृप्त नाही झाला. ज्ञान काय झालं, फक्त त्याचं साधन झालं होतं. जसं एखादा आपण ओझेवाला पाहतो, त्या ओझं वाहण्याचं त्याला काहीतरी भाडं दिलं जातं. मग समजा त्याने ओझं टाकून दिलं आणि मागं पळाला, बरोबर आहे की नाही, तर त्या ओझं टाकलं आणि मागं पळालं आणि त्याच्यातून जर त्याने काही मिळवलंच नाही, तर त्याचा काही त्याला फायदा आहे का? मग त्याला फायदा फक्त एक होईल का, ओझ्याने दाबला होता, आता ओझं टाकलेलं मोकळा झाला, त्याच्यातून त्याला काही मिळालं का? काही मिळालं नाही. मागं पण वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये याची बरेच उदाहरणं पाहिली. तर जाऊ दे, आता ती उदाहरणं पाहण्यापेक्षा सरळ मुद्दा लक्षात घ्या, की काय घ्यायचं लक्षात, की ज्ञान झालं याच्यावर न थांबता त्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त करून घेणं, हे त्याला काय परमप्रयोजन फल सांगितलेलं आहे. आणि हे फल कोणाला मिळतं? अधिकाऱ्याला मिळतं का अनाधिकाऱ्याला मिळेल? याला कोण पाहिजे? याचा अधिकारीच पाहिजे. अनाधिकाऱ्याने जर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तो साधन चतुष्टयाने युक्त नसेल, तर त्याला फळ मिळेल का? त्याला फळ मिळणार नाही. मग आता अधिकारी कशाची अपेक्षा करतो? तर त्याला परमप्रयोजन फळ म्हणजे मोक्ष जो आहे, ते मोक्ष त्याला प्राप्त व्हावा, म्हणून मोक्ष हे फळ आहे आणि अधिकारी आहे का नाही, हा कोण आहे? प्रापक आहे. मग ह्या दोघांमध्ये एक संबंध सांगितला. प्राप्य म्हणजे काय फळ? ते मोक्षरूपी फळ, ऐक नाही, हे प्राप्य आहे त्याला, हे प्राप्त करणे त्याला, ऐक नाही, हे प्राप्य म्हणजे प्राप्त करणे. आणि कोणाला? प्रापकाला, बरोबर आहे की नाही? मग प्राप्य आणि प्रापक असा अधिकारी आणि मोक्षरूपी फळ, या दोघांमध्ये कोणता संबंध घडतो? प्राप्य प्रापक भाव संबंध अशा पद्धतीनं दोघांमध्ये घडत असतो. सरळ मुद्दा आहे ना. शब्द तिथं शब्द आलेला आहे बघा बरं, प्राप्य प्रापक भाव संबंध असा शब्द आला की नाही, त्याच्यामध्ये प्राप्य आणि प्रापक हे दोन शब्द आहे बघा, ग्रंथामध्ये सगळ्यांनी पहा वाटलं तर. त्याच्यामध्ये प्राप्य आहे ना, त्या प्राप्यापाशी, प्राप्य म्हणजे जे प्राप्त व्हायचं आहे ते काय प्राप्य आहे? तर मोक्षरूपी फल हे प्राप्य आहे त्याला. आणि प्रापक कोण आहे त्याचा? मोक्षरूपी फळाचा प्रापक कोण आहे? अधिकारी आहे का नाही? मग अधिकारी सांगताना साधन चतुष्टयाने युक्त अधिकारी, आणि साधन चतुष्टय रहित अधिकारी जर म्हटलं, तर तो काय होईल? अनाधिकारी त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून त्याला हे फळ प्राप्त होणं संभवत नाही. हे फळ फक्त साधन चतुष्टयाने युक्त असणारा जो अधिकारी आहे तो प्रापक आहे. त्या प्रापकाला हे प्राप्य म्हणजे मोक्षरूपी परम प्रयोजन फल प्राप्त होतं. म्हणून अधिकारी आणि फल या दोघांमध्ये काय होतो? प्राप्य प्रापक भाव संबंध घडतो. इथं काय दिलं? अधिकारी हा मोक्षरूप फलाची इच्छा करतो, म्हणून अधिकारी आणि फल या दोन्हीमध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध घडतो. आता ह्या अधिकाऱ्याला, ह्या साधन चतुष्टय असणाऱ्या अधिकाऱ्याला मोक्षरूपी फळ प्राप्त होतं, तो साधन चतुष्टयाने युक्त आहे. मग एवढंच त्याने करायचं का? साधन चतुष्टयाने युक्त झाला म्हणजे त्याला फळ प्राप्त होतं. हा ग्रंथ हातामध्ये आला की मग लगेच तुम्हाला मोक्ष होतो का? त्याच्यात काही विचार करावा लागतो? विचार तर करावाच लागेल ना. ग्रंथ हातामध्ये आला, साऱ्या गोष्टी झाल्यात, ज्ञान आपल्याला कळायला लागलेलं आहे, मग आहे का नाही? याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण? ते मोक्षरूपी फळ मिळवायचं आपल्याला, असा अर्थ घ्या. मोक्षरूपी फळ मिळवायचं आहे. पण समजा तुम्हाला असं सरळ अर्थाने विचार घ्या, तुम्हाला भौतिकातली एखादी गोष्ट जर मिळवायची असेल, मग तुम्ही ती गोष्ट मिळवताना आयती मिळतं का? त्याच्यासाठी तुम्हाला विचार पण करावा लागतो, फार विचार करावा लागतो. अमुक वस्तू आपल्याला मिळवायची आहे, मग मी ती कशी मिळवू, काय विचार करू? बरं, स्वतः नाही विचार करत, कधी कधी लोकांकडे पण विचार विनिमय करण्याकरता जातो, सल्ला मसलत करत असतो. दादा सांगा ना, आता अमुक मिळवायचं आहे मला, फारच मागे, आपली परिस्थिती नाही तशी, मी काय करू? म्हणजे मग तो इकडं डोकं लाव, तिकडं डोकं लाव, याच्याकडून सल्ला मसलत, त्याच्याकडून सल्ला मसलत, ही करतो का नाही? ही करतो. आणि मग जुळवाजुळव करतो बाकीच्या काही गोष्टींची.
म्हणजे मग विचार केल्या वाचून त्याला मिळतं का? तुकोबरांच्या भाषेमध्ये विचारा वाचूने न पाहिजे समाधान. मग त्याला विचार करणं आहेच का नाही? आणि कोणाला विचार करायचा आहे? अनाधिकाऱ्याला विचार करायचा आहे का अधिकाऱ्याला विचार करायचा आहे? कोण विचार करेल? अधिकारी. कोणता अधिकारी? साधन चतुष्ट युक्त. हा, हे लक्षात ठेवायचं आपण. जो साधन चतुष्टयाने युक्त आहे असाच अधिकारी विचार करेल. अनाधिकारीचा विचार करेल का? ज्याला मिळवायचंच नाही तो मोक्षरूपी फळाची इच्छा करेल का? करणार नाही. मग आता जर आपल्या अंतःकरणामध्ये तीव्र भाव असेल आणि आपल्याला तो मोक्ष मिळवायचा आहे, याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला विचार करावा लागेल. विचार कोण करू शकतो? अधिकारी विचार करू शकतो. ज्याला विचार करायचा नाही आणि तो विचाराचा नुसता अवसान जर आणत असेल तर त्याचा काय, तो व्यर्थ वेळ त्या ठिकाणी जाण्यासारखा. त्याने काही होणार नाही. कारण विचार करायचा आहे. तुकोबराने अनेक ठिकाणी सांगितलं, बाबा हा वैष्णवांचा माल खरा, हा वैष्णवांचा खरा माल आहे, तुरतुरा वस्तूशी. पण हे काय देरे हारिंग खाटल्यावरही असं काही मिळत नाही. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतो? विचार करावा लागतो. आणि मोक्ष हा विचारानेच प्राप्त होतो, काही क्रियेने प्राप्त होणार आहे. रजीवरती सर्प जो भासलाय तो मिथ्य आहे, तो काही खरा नाहीच आहे. मग त्याला जर घालवायचा असेल तर विचारच करावा लागतो. विचारा वाचून ते प्राप्त होत नाही. मग ही विचार कोणी करायचा? जो मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता साधन चतुष्टयाने युक्त आहे तोच असणारा अधिकारी आहे. त्याला मोक्षरूपी फळ प्राप्त करायचं आहे. म्हणून त्याने काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे. बरोबर की नाही? मग याच्यामध्ये एक संबंध पाहायला मिळतो आपल्याला. अधिकारी आणि विचार यांचा कर्तव्य भाव संबंध आहे. काय संबंध आहे? अधिकारी कोण झाला आणि विचार काय झाले त्या ठिकाणी? आता सांगा बरं, कोण सांगल? आता सरळ मुद्दा आहे. कर्तृ कोण आहे? अधिकारी कर्तृ झाले आणि विचार. हा, अधिकारी झाला कर्तृ आणि विचार झाले त्या ठिकाणी कर्तव्य. बरोबर आहे की नाही? हा, मग अशा पद्धतीनं अधिकारी आणि विचार या दोघांमध्ये काय होतं की कर्तव्य भाव संबंध त्या ठिकाणी होत असतात. ठीक आहे, पुढचं पाहता. त्याच्या खाली तुम्हाला लिहून घेता आलं तर घ्या, काही करता आलं तर खुणा करता येईल वाटलं असतं. आता हे फक्त वरचं लक्षामध्ये येत नाही बहुतेकांच्या, प्राप्य प्रापक भाव, पण खालचे संबंध लक्षात यायला काय अडचण नाही, ते येऊन जातात. आता पुढं पहा. म्हणजे अधिकारी हा विचाराचा कर्ता आणि अधिकारी हा विचाराचा कर्ता आणि विचार कर्तव्य आहे. पुढे पहा. तसेच ग्रंथाचा व विषयाचा प्रतिपादक भाव संबंध आहे. आता अधिकाऱ्याला काय करावं लागेल? आपल्याला अधिकाऱ्याला विचार जो करायचा आहे तो कुठं विचार करायचा आहे? करायचा असेल तर विचार, तो विचार ग्रंथाचा विचार करायचा ग्रंथामध्ये. हा, तर कारण हा विचार आलाय कुठं असा विचार. कारण इथं आपण संबंध पाहतो ना, याचा त्याच्याशी संबंध. आपलं नाते जर पाहिजे म्हणलं ना, आमचे तिथपर्यंत संबंध आहे असे म्हणतो. किंवा काय तर फार असं म्हणतं आमचे हातपार तिथपर्यंत आहे. मग यांचा कुठपर्यंत संबंध आहे असा विचार करायचा आपण. म्हणजे अधिकारी कुठपर्यंत जाऊ शकतो याचा विचार इथं आलेला आहे. तर काय लक्षात घ्यायचं? ते आता हा अधिकारी आणि अधिकाऱ्याला विचार हे कर्तव्य झालं. पण आता पुढं काय कर्तव्य आहे? कुठे विचार करायचं कर्तव्य आहे? तर हा विचार करायचा म्हणजे त्याला ग्रंथात जावं लागेल. आणि कोणत्या ग्रंथात जावं लागेल? ज्या ग्रंथामध्ये जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान केलेलं आहे त्या ग्रंथात त्याला विचार करावा लागेल. मग जो आता अशा प्रकारचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा विचार करत असताना एक ग्रंथ आहे आणि ग्रंथातला विषय आहे. आता ग्रंथ कोणता आहे? तर विचारसागर नावाचा ग्रंथ आहे. बरोबर की नाही? बरं, विचारसागर नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचा विषय काय आहे? काय ग्रंथाचा विषय? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान आहे का नाही? हा ग्रंथाचा काय विषय त्या ठिकाणी आहे. मग ह्या दोघांमध्ये कोणता संबंध येतो?
एक प्रतिपाद्य आहे आणि एक प्रतिपादक आहे. प्रतिपाद्य विषय काय आहे बरं? इथं प्रतिपाद्य काय आहे? प्रतिपाद्य विषय काय आहे? जीव ब्रह्मात्मक ज्ञान. बरोबर ना? ग्रंथातलं ज्ञान. ग्रंथातलं ज्ञान कोणतं आहे? जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान आहे का नाही? आणि हा ग्रंथातला काय आहे? विषय. मग एक प्रतिपाद्य आहे आणि एक प्रतिपादक आहे. मग प्रतिपाद्य काय? विषय. जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे प्रतिपाद्य विषय आहे आणि त्याचं प्रतिपादन करणारा कोण आहे? त्याचं प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे. बरोबर ना ओंकार महाराज? त्याचं प्रतिपादन करणारा ग्रंथ आहे. मग त्यात ग्रंथ हा प्रतिपादक असून विषय प्रतिपाद्य आहे. बरोबर आहे की नाही? तसेच आता हा मुद्दा आला लक्षात ना? प्रतिपाद्य काय आणि प्रतिपादक म्हणजे काय? आणि हे बसूनच आता प्रश्न काढून घ्यायचे वाटलं असतं, उशीर नाही करायचा. हे झालं का पटपट पटपट म्हणजे लवकर देता येत आहे का नाही? प्रतिपाद्य आहे आणि एक प्रतिपादक असा ग्रंथ आणि ग्रंथातला विषय याच्यामध्ये संबंध पाहायला मिळतो. पुढचा संबंध पहा. तसेच ग्रंथाचा व जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा जन्य जनक भाव संबंध आहे. आता हा झाला प्रतिपाद्य आणि प्रतिपादक संबंध आपल्याला कळाला. ग्रंथ आणि विषय याच्यातला संबंध कळला. पण आता परत त्या ग्रंथाविषयी मुद्दा असा उपस्थित झाला की जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा ह्या ग्रंथाचा व जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा जन्यजनक भाव संबंध आहे. म्हणजे हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ काय उत्पन्न करतो? ह्या ग्रंथापासून काय उत्पन्न होतं? जसं शेतीतून पीक उत्पन्न होतं की नाही? शेतीतून पीक उत्पन्न होतं. मग ह्या ग्रंथातून ह्या ग्रंथातून एक काय होतं? उत्पन्न होतं ज्ञान. काय ज्ञान होतं? जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान उत्पन्न होत असतं. म्हणून एकाला जन्य म्हटलं आणि एकाला जनक म्हटलं. जनक म्हणजे पिता. बरोबर आहे की नाही? आपण जनक शब्दाचा अर्थ घेतो पिता आहे की नाही? जो उत्पन्न करतो त्याला जनक असं म्हटलं जातं. जो निर्माण करतो त्याला जनक असं म्हटलं जातं. आणि आणि जे उत्पन्न होतं त्याला काय म्हटलं जातं? जन्य असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग काय उत्पन्न झालं बरं या ठिकाणी? उत्पन्न काय झालं सांगा बरं मावशी? जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे उत्पन्न झालं. मग याला काय म्हणायचं? जनक. याला जनक म्हणायचं आहे का नाही? सांगा आई, तुम्ही सांगा. आई सांगा तुम्ही. चला. ज्ञान उत्पन्न झालं त्याला जन्य म्हणायचं. आणि उत्पन्न केलं त्यांनी ग्रंथ जनक झाला. ज्ञान उत्पन्न झालं ते जन्य झालं. ज्ञान उत्पन्न झालं ते जन्य झालं आहे का नाही? आणि ज्याने उत्पन्न केलं तो जनक झाला. मग ग्रंथ कोण झाला या ठिकाणी? जनक. ग्रंथ झाला जनक. आणि ग्रंथातलं ज्ञान कोण झाला? ज्ञान कोण झालं? जन्य. आलं लक्षात? एक जनक आहे आणि एक जन्य आहे. मग जन्य आहे ते उत्पन्न होतं आणि जनक असतो तो उत्पन्न करत असतो. आलं सगळ्यांच्या लक्षात? सर्वांच्या लक्षात आलं? माना हलवलं तरी मला दिसतंय. माईक चालू करायची गरज नाही. ज्याचं ते व्हिडिओ चालू करायची काय आवश्यकता नाही. तसं जाऊ दे. बरं मी विचारू का आता? परत सांगा. कोणतं सांगू? सांगा आता. कोणतं सांगा? हा, जन्य सांगा. जन्य जनक. हा, जन्य जनार्दन आहे. जनक जन्य जनक. मी सांगू का? हा बरं सांगा. मी सांगू. आपला विचारसागर हा ग्रंथ कसा घ्यायचा? शेती आणि पीक हे उदाहरण लक्षात ठेवायचं. शेती म्हणजे ज्यातून उत्पन्न निघतं ते. मग त्या ग्रंथातून ज्ञान उत्पन्न होतं. म्हणजे शेतीच्या ठिकाणी हा ग्रंथ घ्यायचा, कारण त्यातनं ज्ञान उत्पन्न होतं. आणि त्या शेतीतून आलेलं पीक म्हणजे त्यातनं मिळालेलं आपल्याला ज्ञान. मग त्या पिकाच्या ठिकाणी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे ज्ञान घ्यायचं. म्हणजे विचारसागर हा ग्रंथ जर शेतीच्या ठिकाणी असेल तर त्याला आपण काय म्हणायचं की त्याला जनक म्हणायचं, कारण त्यातनं उत्पन्न झालेलं आहे. जनक म्हणजे उत्पन्न करणारा किंवा वडील. वडिलांच्या पासून आपली निर्मिती होते त्यांच्या माध्यमातून.
तसं शेतीच्या ठिकाणी जनक म्हणजे हा विचारसागर ग्रंथ घ्यायचा आणि त्यातून निघालेलं पीक म्हणजे ते जन्य म्हणजे त्यापासून उत्पन्न झालेलं. म्हणून पिकाच्या ठिकाणी जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे जन्य घ्यायचं. बरोबर का बा? ठीक आहे. बर, मग आता इथं असं लक्षात घ्यायचं की आता ह्या ग्रंथाचं तुम्ही काय केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे, बरोबर की नाही? मग ह्या श्रवणाने अंतःकरणामध्ये काय उत्पन्न झालं? ज्ञान उत्पन्न झालं, बरोबर की नाही? मग जे उत्पन्न झालेलं आहे ते उत्पन्न होतं ते काय आहे? जन्य आहे. म्हणजे ज्ञान अशा प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतं. कशाने होतं? ग्रंथ श्रवणाने अशा प्रकारचं ज्ञान उत्पन्न होत असतं. म्हणून ग्रंथाचा व जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचा जन्य जनक भाव संबंध आहे. उत्पन्न होणाऱ्या जन्य म्हणतात म्हणून जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान जन्य आहे. असे अनेकही संबंध सांगता येतील. अजून काही संबंध अजून कोणाला काही सांगता येतं का? आता जसं आपण पाहिलं, शेतकऱ्याचा शेतीशी संबंध, याच्यातून काय होऊ शकतं? तर पीक उत्पन्न होऊ शकतं, किंवा साध्य आणि साधनाचा झाड, साध्य आणि साधन. एक साध्य होऊ साध्य हे शकतं, साधन होऊ शकतं. मग आता मागं पाहिलं की नाही आपण, साध्य आणि साधन हा मुद्दा होऊन गेला की नाही? साध्य काय आहे आणि साधन काय आहे? ज्ञान हे साधन आहे आणि मोक्ष हे साध्य आहे. हा, एक अवांतर प्रयोजन, एक परमप्रयोजन, याचा पण संबंध आहे का नाही? याचा पण ज्ञानाचा मोक्षाशी संबंध आहे. म्हणून याच्यात साध्य साधन भाव असे संबंध आपल्याला लक्षात घेऊ शकतो आपण, आहे का नाही? तर आता नाव घेऊ का आता? म्हणजे पटपट उत्तर येतील. फक्त मी असा ज्याला येतं त्यांना का सांगू, बरोबर ना? ज्याला येतं त्यांना का सांगू. फक्त आता मी दुसरे नाव घेतो, वाटलं तर चालेल का? बर. प्राप्य प्रापक भाव संबंध म्हणजे काय? दिनकर महाराज सांगा. गोरक्ष महाराज सांगा. अधिकारी हा मोक्षरूपी फलाची अपेक्षा करतो. म्हणजेच अधिकारी आणि फल याच्यामध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध होत, हो, असे म्हणजे त्याला प्राप्य भाव संबंध म्हणतात. हा हा हा, सांगा संभाजी महाराज सांगा. कर्तृ भाव संबंध. कर्तृ भाव संबंध म्हणजे काय? सांगा मावशी, कर्तृ भाव संबंध म्हणजे काय? अधिकारी आणि यांचं फल यांच्या दोन्हीमध्ये कर्तव्य संबंध आहे. म्हणजे अधिकारी हा करतोय आणि विचार करणारा कर्तव्य संबंध आहे. फल का घातलं तुम्ही? फल का घातलं तिथं? फल शब्द का घातला? चला, प्रतिपादक भाव संबंध म्हणजे काय? हातवर करा, मग सांगा. कोण हातवर करतं? प्रतिपादक भाव संबंध म्हणजे काय? नाही सांगत कोणी? सांगत नाही. ग्रंथ प्रतिपादक आहे आणि विषय प्रतिपाद्य आहे. थोरात महाराज. बर. जन्य जनक भाव संबंध बोला. जन्य जनक भाव संबंध म्हणजे काय? उत्पन्न करणारा जनक आणि उत्पन्न होणारा जन्य जनक भाव. पूर्ण सांगा ना, पूर्ण. म्हणजे पिता आणि पुत्राचं उदाहरण समजा. पिता हा जनक आहे आणि पुत्र हा जन्य आहे, बरोबर आहे का?
चुकतंय. इथं ग्रंथामध्ये दिलं तसं सांगायचं सगळ्यात सोपं. म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे जन्य आहे आणि विचार सागर हा जनक आहे. हम्म. बरोबर आहे. म्हणजे ग्रंथाचा आणि ज्ञानाचा जन्यजनक भाव संबंध आहे. हा. ठीक आहे ना. असं जर विचारलं ना मग सगळे जरा सावध होते. बरोबर ना ओंकार महाराज? असे सावध होते मग सगळे. नाही तर मग आपलं असंच चाललंय. अशी कोणाचे नाव घेतले म्हणजे जागे तरी होतील कमीत कमी. बरोबर आहे, बरोबर. त्याच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवायचं की आपण जी उदाहरणं पाहतोय ही समजून घेण्यासाठी पाहतोय, पण धरून आपल्याला ग्रंथाला चालायचं हे महत्वाचं. चला आता बरेच वेळा एक शंका विचारू का? ग्रंथामध्ये प्राप्याला प्राप्याची प्राप्ती का प्राप्ती आणि प्राप्य असं बऱ्याच वेळा हा एक लाईन येत असते. तर त्याचा संबंध इथे आहे का काही? इथं काय फक्त लक्षात घ्यायचं, प्राप्य काय प्राप्य आहे, त्याला अधिकाऱ्याला काय प्राप्य आहे, किंवा त्या प्रापकाला काय प्राप्य करून घ्यायचंय. मोक्ष मोक्षरूपी फळ. हा, मग इथं फक्त प्राप्य म्हणजे फल, मोक्षरूपी फल. आणि प्रापक कोण आहे? जो साधन चतुष्टयाने युक्त आहे असा अधिकारी त्याचा प्रापक आहे. म्हणून प्राप्य आणि प्रापक भाव संबंध त्यामध्ये घडतो. पुढे पाचला अधिकारी पुरुषास ब्रह्मज्ञानाची साधने. आता अधिकारी पुरुष सांगितला. अधिकारी पुरुष म्हणजे कोण? जो साधन चतुष्टयाने युक्त आहे असा अधिकारी पुरुष लक्षात घ्यायचा. बर, आता ह्या अधिकारी पुरुषाला ब्रह्मज्ञानाची साधनं सांगत असताना सुरुवातीची साधनं सांगितलेली आहे. कोणतं साधन सांगितलं? साधन चतुष्टयाने युक्त, सतसंगतीने, आत्मा अविनाशी असून क्रियारहित आहे, तदव्यतिरिक्त सर्व चंचल आणि विनाशी स्वरूपाचं आहे असा ज्याचा निश्चय झालेला आहे. असा कोणी? मोक्ष इच्छावान आहे का नाही? त्याला इच्छा अंतःकरण, कोणतीही जर गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल तर अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे. आणि ती इच्छा कशी असली पाहिजे? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. इतके अंतःकरणामध्ये उत्कट अशा प्रकारची काय इच्छा असली पाहिजे. म्हणून या मोक्ष इच्छावान पुरुषाला, आणि तो साधन चतुष्टयाने युक्त सांगितले म्हणजे 4 साधनं त्याला अतिशय महत्त्वाचे सांगितले. त्याच्यामध्ये कोणकोणती? विवेक सांगितला, वैराग्य सांगितलं, समाधी षटक सांगितलं आणि मुमुक्षुत्व सांगितलं. ही 4ही साधनं त्या ठिकाणी सांगितलेली आहे. या 4 साधनातून त्याला मोक्ष प्राप्त होतो का? या 4 साधनातून त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. मग कोणत्या साधनातून त्याला मोक्ष प्राप्त होतो? त्याच्यासाठी आणखीन काही साधनं पुढे सांगितलेली आहे. आपल्याला असं वाटतं की बस आपण आता आळंदीवरून निघालो, जायचं आहे कुठं? आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. मग आता पंढरपूरला जायचं म्हणल्यावर कमीत कमी 10 गावं लागतील. बरोबर आहे की नाही? आळंदी सोडली नंतर कुठं वाघोली लागल, पुणं लागल, पुण्यात आणखीन गावं असतील, पुणं सोडलं परत अशी बरेच गावं लागतात आहे का नाही? मग समजा त्याच्यातली 4-6 गावं आपण पार केली म्हणजे लगेच पंढरपूर येतं का? पंढरपूरच्या जवळची गावं कोणती? समजा टेंभुर्णी म्हणा, इकडं वाखरी म्हणा, ही गावं जवळची ना. ह्या गावाच्या अत्यंत जवळ गेलो म्हणजे पंढरपूरला आलो असं होईल ना? असं होईल का? नुसतं आळंदीत सोडलं आपलं आळंदीत सोडलं पुण्यात आलो म्हणजे पंढरपूर होईल? याला पंढरपूर म्हणता येणार नाही ना. पंढरपूर म्हणजे कमीत कमी 10 गावं सांगितलं असेल तर ती 10 गावं आपल्याला पार करत 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 पंढरपूरमध्ये आपला प्रवेश होऊ शकतो. हे आहे का नाही? मग सुरुवातीला किती गावांचा विचार केला? निष्काम कर्म, उपासना, त्याच्यासाठी 2 साधनं सांगितले आपल्याला. बरोबर आहे की नाही? अंतःकरणातला मल विक्षेप घालवण्याकरता 1 साधन सांगितलं, चंचलता घालवण्याकरता 1 साधन सांगितलं. म्हणजे जणू काही आळंदी पार करून हे 2 गावं पार केली. मग 2 गावं पार केली म्हणजे अजून एवढंच थांबायचं का? अजून काही बाकीची गावं सांगितली, विवेक सांगितला, वैराग्य सांगितलं, समाधी षटक सांगितलं आणि मुमुक्षत्व हे सांगितलं. म्हणजे किती गावं झाली त्याला? कमीत कमी ती 2 गावं आणि ही 4 गावं म्हणजे 6 गावांचा त्याने काय केला? 6 गावांचा अतिक्रमण करून पलीकडच्या पुढच्या गावाला तो चालू लागला. तरी पंढरपूर येणं म्हणजे अजून त्याला किती गावं पार करायचे होते? आणखीन 4 गावं खाली राहिली होती. ती 4 गावं पार केल्याशिवाय त्याला पंढरपूर मात्र
येत नाही. म्हणजे आपण असं म्हणतो चला झालं, कर्म झालं, उपासना झालं, साधन चतुष्टाने युक्त झालं म्हणजे झाला मोक्ष. मोक्ष मात्र होत नाही. पुढची पण त्याला साधनं सांगितलेली आहेत. मग याच्यामध्ये असा विचार करायचा, बरं कर्म उपासना हे मोक्षाचे साधन नाही का? कर्म उपासना पण मोक्षाचं साधन आहे, पण ते परंपरेने लक्षात घ्यायचं. ते फार जवळचं साधन आहे का? फार जवळचं साधन नाही. मग जवळचं साधन कोणतं आहे? विवेक, वैराग्य, समाधिषटक, मुमुक्षुत्व. हे मात्र काय आहे? पंढरपूरला जवळ जायची गाव आहे का नाही? आणि त्याच्यापेक्षा अधिक जवळची गावं कोणती बरं? आणखी पुढे इंदापूरला गेले, भिगवणला गेले, टेंभुर्णीला गेले, आणखी त्या पंढरपूरची जवळ गावे, त्या गावांच्या अत्यंत जवळ गेले म्हणजे ते पंढरपूरच्या जवळ जास्त आहे का नाही? आणि पुणे वगैरे हे पंढरपूरच्या जवळ आहे का? हे दूर गाव आहे का नाही? आणि आळंदीच्या फार जवळची गावं ते फारच दूर आहे. मग ते गावं नाही का? ते पण गावं आहे, पण ते कशी परंपरेची गावं आहेत. बरोबर आहे की नाही? काही गावं परंपरेचे असतात. आता ते घाट चढताय का नाही तुम्ही सासवडचा, तिथं पण काही लोक तिथं त्यांची बैल लावावं लागतात तोर चढवण्याकरता. मग ते परंपरा आहे की नाही त्यांची? बरं मग त्यांची बैल पंढरपूरपर्यंत येतात का रथाला घेऊन? का तिथंच काढून घेतात बैल ते आपली? पण परंपरा आहे का नाही? तिथं परंपरा आहे, पण बैल काढून घ्यावं लागतात, ते पंढरपूरपर्यंत नसतात. पण काही गावं तिथपर्यंत असतात, ते फक्त परंपरेपुरतं असतात, ते मात्र गंतव्य स्थानापर्यंत येत नाही. तसे आपल्याला ह्या ठिकाणी ह्या साधनांचा विचार करायचा. ही अशी उदाहरणं दिली ना म्हणजे मग ते सगळ्यांच्या सहज लक्षात येऊन जातं की अशा पद्धतीने हे आपल्याला समजून घ्यायचं. तर पुढं पाहता मोक्षेच्छवान पुरुषास विवेक, वैराग्य, समाधिषटक व मुमुक्षुत्व ही 4 साधने असतात. ही 4 साधनं आपल्या लक्षात आली. याशिवाय श्रवण, मनन, निधिध्यासन व तत्वपदार्थ शोधन ही 4 साधने ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीची आवश्य आहे. ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीस करिता आवश्यक आहे. म्हणून ती 4 साधनं आणि ती 2 साधनं ही केवळ 6 साधनांनी त्याला जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी त्याला अजून किती साधनं घ्यावं लागली? श्रवण, मनन, निधिध्यासन आणि त्याहीपेक्षा फारच अंतरंग साधन कोणतं आहे? तर तत्व पदार्थ शोधन. हे काय? फारच ज्ञानाला अंतरंग असणारे काय साधनं त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि ज्ञान काय? जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे साधन आहे का? हे साध्य आहे? हे पण साधनच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीनं हे ती 4 साधनं आणि ही 4 साधनं एकंदर किती साधनं झाली? 8 साधनं झाली. आता प्रश्न काय करायचा ओंकार महाराज? मोक्ष इच्छावान पुरुषाची साधनं, ठीक आहे, आणि ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीची साधनं किती झाली? तो एक प्रश्न झाला आणि हा एक प्रश्न झाला. असे 2 प्रश्न स्वतंत्र करायचे म्हणजे मग ते लक्षात येईल. मोक्ष इच्छावान पुरुषाला 4 साधनं कोणती आणि जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीची 4 साधनं कोणती? अशा साधनांचा विचार या ठिकाणी करायचा. ठीक आहे. मग श्रवण, मनन, निधिध्यासन व तत्वपदार्थ शोधन ही 4 साधने आहेत. ही ब्रह्मात्मैक्य ज्ञान प्राप्तीस आवश्यक असणारी साधने आहेत. म्हणजे एकंदर 8 साधने झाली. ही 8 साधने अंतरंग साधने आहेत. 8 साधने ज्ञानाची, ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची 8 साधने काय आहे? अतिशय अंतरंग, अतिशय जवळची असणारे काय आहे? साधनं त्या ठिकाणी आहे. का साधने आहे? कारण विवेक जर झाला नाही तर वैराग्यापर्यंत जाईल का? बरं वैराग्य नसेल तर त्याला समाधिषटक कळेल का? बरं समाधिषटकच नाही कळलं तो मोक्षाची इच्छा करेल का? तो मोक्ष इच्छावान पुरुष होईल का? होऊ शकत नाही. म्हणून विवेक असला पाहिजे, विवेकानंतर वैराग्य असलं पाहिजे, मग समाधिषटक, मग मुमुक्षुत्व असा भाव अंतःकरणामध्ये निर्माण होईल. मग ते झालं की मग तो काय करेल? ग्रंथ जवळ आला. मग ग्रंथाचं काय? नुसतं ग्रंथाला पाहिल का? त्याचं श्रवण पण करेल, ग्रंथाचं श्रवण करेल आहे का नाही? मग जनावर रानामध्ये गेली आणि चरून झालं की चरून झाल्याच्या नंतर असे लगेच झोपी जातात का आपल्यासारखे? का त्याचं रवंत पण करतात?
त्याचं रवंत करतात. तसं ऐकले ते कानी होई परिपाक म्हणी, पण कधी होईल त्याचा परिपाक? त्याचं रवंत झालं पाहिजे. म्हणजे श्रवण झालं तर त्याचं मनन कोणी करायचं? आपणच केलं पाहिजे, दुसऱ्याला सांगून ते होणार नाही. मग श्रवण पण झालं पाहिजे, श्रवणाचं लगेच मनन पण झालं पाहिजे. आणि मनन झाल्याच्या नंतर मग त्याचं निधिध्यासन करायचा प्रयत्न करायचा. कारण निधिध्यासन जर झालंच नाही तर ते रवंत करण्यात काही उपयोग होणार नाही. मग त्याचं श्रवण झालं, त्याचं मनन झालं, त्याचं निधिध्यासन झालं का तोच काय करू शकतो? तत्वम पदार्थ शब्दाचा अर्थ लक्षात घेऊ शकतो. नुसतं इथं बसल्या बसल्या आणि मला याचा अर्थ काही कळत नाही, लक्षात येत नाही, तर ते काय होतं? त्याचं निधिध्यासन केलं नाही त्याने. हे नुसतं ऐकणं नाही तर आपल्या अनुभवाला सुद्धा उतरवणं आहे. अनुभवाला उतरवलं तरच याचे मुद्दे आपल्या लक्षामध्ये येऊ शकतात. जर ते अनुभवात उतरत नसेल तर त्याचे मुद्दे लक्षात येणार नाही. हे तितकंच खरं आहे. म्हणून श्रवणाधिक आणि विवेकाधिक म्हणजे ती 4 साधनं आणि श्रवणाधिक म्हणजे ही 4 साधनं. ही काय आहे? ज्ञानाची अत्यंत अंतरंग असणारी काय आहे? साधनं त्या ठिकाणी आहे. म्हणजे एकंदर 8 साधने झाली. ही 8 साधने ज्ञानाची अंतरंग साधने, ज्ञानाची जीव ब्रह्मात्मैकी ज्ञानाची अत्यंत अंतरंग साधने आहेत. आणि यज्ञादी कर्मे व उपासना ही ब्रह्मात्मैकी ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. म्हणजे ही बहिरंग साधने का बरं सांगितली? याच्यातून काय होतं? ही साधनं फक्त काय करतात? अंतःकरणाची शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता अशी करणारी हे काय फक्त साधनं त्या ठिकाणी आहे. ते मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्यक्ष हेतू आहे का? प्रत्यक्ष हेतू नाहीच आहे. फक्त ते काय करतात? अंतःकरण शुद्धी करतात आणि अंतःकरणाची स्थिरता करतात. जोपर्यंत तुम्ही ते जसं आपण हे पाहिलं की नाही, जसं आकाशामध्ये चंद्र असतो आणि आकाशातला चंद्र आणि खाली पाणी ठेवलं पण पाणी हलणारं होतं आणि पाणी गढूळ होतं. मग पाणी जर गढूळ असेल आणि हलणारं असेल तर आकाशातला चंद्र कसा दिसेल? तो पण हलणारा आणि गढूळ दिसेल. पण पाणी जर स्वच्छ असेल आणि पाणी जर हलणारं नसेल तर आकाशातला चंद्र हाय तसा दिसेल ना? हाय तसा दिसेल. तसं त्यांचं असं म्हणणं आहे की आपलं अंतःकरण आधी शुद्ध झालं पाहिजे. आणि नुसतं शुद्ध होऊन काय करता? पाणी शुद्ध आहे, पाणी एकदम शुद्ध आहे, एकदम निर्मळ आहे, बरं, पण ते हलतंय, मग काय करायचं त्याचं? मग तो आकाशातला चंद्र कसा दिसन? हलणारा दिसन. म्हणजे पाणी शुद्ध पण असावं आणि ते हलणारं पण नसावं, गढूळ पण नसावं. त्याच्यामुळं काय होईल? चंद्र आकाशातला आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे पाहायला मिळेल. कारण नियम काय केला त्याने की तैसे मोक्ष काय 15व्या अध्यायामध्ये उभे, तैसे मोक्ष देईल ज्ञान येथे तैसे मोक्ष देईल ज्ञान येथे थार किर, काहीतरी असा एक शब्द मला लक्षात येत नाही. ते आपले हे आहे का महाराज? बाळकृष्ण महाराज, त्यांना पाठे बऱ्याच. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथे तैसे मोक्ष हा परिथार्यायसे मन शुद्ध व्हावे असे काहीतरी होईल बघा. परिथार्य तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरणायान परिथार्यायसे मन शुद्ध व्हावे, शुद्ध व्हावे असं म्हण किंवा जाऊ दे. त्याच्या खाली पण शुद्ध व्हावे, बरोबर आहे. हा, शुद्ध व्हावे. तैसे मोक्ष देईल ज्ञान ते परिथार्यायसे मन शुद्ध व्हावे. ते टिकल असं, ते ज्ञान टिकण्याकरता ते मन कसं असलं पाहिजे, चित्त कसं असलं पाहिजे, शुद्ध. त्याच्या खाली पाताळीचे निदान पाताळीचे निदान दाविल किरांजन परी तेथे व्हावे लोचन पायाळूचे. हा शब्द वापरला की नाही, पण ते लोचन कोणाचे असले पाहिजे? पायाळूचे. पायाळूचे म्हणजे अधिकारी पुरुषाचे लोचन असले पाहिजे, त्यालाच हे ज्ञान होऊ शकतं. कृष्ण अंजन घालिता डोळा फिटले भ्रांतीचे पडळ. मग ते डोळा कोणाचा असला पाहिजे? तो पायाळूचा असला पाहिजे. ज्ञानाचा डोळा डोळसो, म्हणजे तो साधन चतुष्टयाने युक्त असणारा अधिकारी असला पाहिजे. त्यालाच हे ज्ञान काय होऊ शकतं? त्याच्याच डोळ्यामध्ये हे ज्ञानरूपी अंजन घातलं की त्याला हा सगळा साठा अशा पद्धतीनं पाहायला मिळत असतो.
मग त्याचं जर चित्त शुद्ध नसेल तर त्याला हे ज्ञान अंजन जर डोळ्यामध्ये घातलं तर त्याला दिसेल का? सारा ग्रंथ ऐकला आणि तरी त्याला मोक्ष होईना, तरी त्याला ब्रह्मस्वरूप दिसेना. मग तो मला अजून जगतच धडधडीत दिसतं एवढं. मग याचा अर्थ काय? त्या डोळ्यामध्ये ज्ञान अंजन घातलं, मग तो अधिकारी नव्हता आणि त्याच्या डोळ्यामध्ये हे अंजन घातलं, असं त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणून हे ज्ञानांजन कोणाच्या डोळ्यात घालायचं? ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याच्या डोळ्यामध्ये हे ज्ञानाचं अंजन घालायचं. काय? नाही निर्मळ जीवन काय करील साबण. पाणी जर निर्मळच नाही तर साबण किती रगडला त्याचा काय उपयोग आहे का? तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय. तसं चित्त जर शुद्ध नसेल तर तिथं बोध तरी काय करेल? किती उदाहरणं दिली. नपुंसक पुरुषाशी बाय काय करेल त्याशी, वांजन होतील कोरे काय करतील भ्रातारे, वृक्ष न धरे फळ काय करील वसंत काळ, प्राण गेली या शरीरा काय करील व्यवहारा. बरोबर आहे की नाही? मग तसं शरीरात प्राण नसेल तर काय व्यवहार होतील का? वृक्ष जर त्या ठिकाणी फळ धरायला तयार नाही, वसंत काय बॉम्बा मारेल का? मग अशा पद्धतीनं आपलं जर चित्त शुद्ध नसेल तर मग हे ज्ञानांजन डोळ्यात घालून त्याचा काय उपयोग होणार आहे का? त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. म्हणून त्यासाठी काय करावं लागणार आपल्याला? 15व्या अध्यायातच पुढे तिथंच ओवी आहे, तैसी चित्ती आवाज येत नाही. बरं चला काय असू दे, आवाज येत नाही. कोडी एक जन्म जाओ परिणा पाहिजे. आवाज येत नाही. बरं असू द्या. हा आवाज कट होते तुमचा. हा बरं चला आता आपण हे लक्षात घेऊ. म्हणजे हे यज्ञ कर्म उपासना आपल्याला करायला सांगितल्यात का नाही? बरं हे केल्याशिवाय आपलं अंतःकरण शुद्ध होईल का? अंतःकरण शुद्ध होणार नाही. आपल्याला चौथा तरंग झाल्याच्या नंतर शेवटी 5वा तरंग विचारात घ्यावा लागला. का घ्यावा लागला माहिती ना आपल्याला? त्याला बुद्धिमांद्य असल्यामुळं चौथा तरंग त्याला कळालं नाही. मग तोच विषय म्हणजे तेच ब्रह्म आपल्याला काय सांगितलं त्याने? ज्याला नेय होत नाही त्यालाच ते ब्रह्म काय करायला सांगितलं? देह करायला सांगितलं. आणि देह करताना तिथं काय अभंगाचं वर्णन आलेलं आहे. यज्ञभूतांच्या पाळणा भेद कार्य कारणा पावावाया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. मग यज्ञ कशासाठी? भूताच्या पालना. आणि हे भूतांचं पालन म्हणजे सगळ्या भूतमात्राचं पालन करण्याकरता हा यज्ञ केलेला आहे. यज्ञ कोणता यज्ञ? तर 3ऱ्या अध्यायामध्ये यज्ञाचं वर्णन आलेलं आहे. मग ह्या यज्ञ काय केला? यज्ञाचं वर्णन करताना याच्यामध्ये काय मुद्दा आलेला आहे? याच्यामध्ये कार्यकारण भावाचा विचार त्या ठिकाणी आलेला आहे. आणि अशा प्रकारे हा यज्ञ झाला. मग हे यज्ञातून हे सगळं उत्पन्न होतं. हे उत्पन्न व्हायचं, खायचं आणि झोपा काढायच्यात का पावावा या उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. ही उपासना का करायची आपल्याला? उपासना अंतःकरण शुद्धीसाठी. आणि अंतःकरण शुद्धी का करायची आपल्याला? ब्रह्मस्थानी प्रस्थान ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून घेण्याकरताच ह्या अशा पद्धतीनं काय कार्यकारण भाव आणि ह्या प्रकारचे यज्ञ ह्या ठिकाणी केले जातात. मग यज्ञाचं तात्पर्य काय? अंतःकरण शुद्धी. ज्ञानेश्वरीमध्ये किती यज्ञ सांगितलेत? 12 यज्ञांचा विचार आलेला आहे. कोणत्या तरंगामध्ये ओंकार महाराज? 3ऱ्या तरंगात का 4थ्या तरंगात? 4थ्या अध्यायात. 4थ्या अध्यायामध्ये आहे का नाही? किती 12 यज्ञाचा विचार आलेला आहे. या सगळ्या यज्ञांमध्ये कोणता यज्ञ श्रेष्ठ सांगितला? ज्ञान यज्ञ अशा पद्धतीनं श्रेष्ठ सांगितलेला आहे. बरोबर की नाही? म्हणून हे यज्ञ का करायचे? अंतःकरणाच्या शुद्धीकरता यज्ञ करायचे असेल. आणि हे सगळे यज्ञ केले, पण ह्या यज्ञाचं फळ काय सांगितलं? तर त्याने श्रवणामध्ये प्रवृत्त व्हावं. बरं का? आणि यज्ञ केल्या वाचून जर तो श्रवणामध्ये जर प्रवृत्त होत असेल तर मग याचा अर्थ काय झाला? त्या सगळ्या यज्ञाचं फळ त्याला प्राप्त झालं. ह्या सगळ्या यज्ञाचं फळ त्याला अशा पद्धतीनं प्राप्त झालं, म्हणून अशा पद्धतीनं तो श्रवणामध्ये प्राप्त होतो. हे व्यासाने हे सगळं केलं की नाही? ग्रंथ वगैरे, पुरीचं भ्रमण, काय अभंग आहे महाराज तो व्यासांचा? ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिमपोटी वेदशास्त्रे. असंच ना? ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिमपोटी वेदशास्त्रे. जर ब्रह्मज्ञान तुम्हाला उठाउठी म्हणजे उठा बसतं जर कळालं असतं तर अशा पद्धतीनं
बंद कर, अरे बंद कर ना. अरे बंद कर ना मला ते. बंद कर ना. काय चाललं होतं मग आपला, ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी तरी का हिमफुटी वेदशास्त्रे. हे ब्रह्मज्ञान असं उठता बसता जर कळालं असतं तर हे वेदशास्त्र ही जो शब्द आलाय की नाही या ठिकाणी, तरी का हिमफुटी एवढं वैतागाची काही गरज आली असते का? म्हणजे हे सहजासहजी कळतं का माणसाला? हे मात्र सहजासहजी कळत नाही. त्याच्या खालीच काहीतरी उदाहरण आलेली बघा. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासी अमुप ग्रंथ केले, शास्त्राचे भांडण, तप तीर्थाटन, पुरीचे भ्रमण, याजसाठी याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले. हे सगळं का केलं बरं? हे पुरीचं भ्रमण, हे सगळं फिरणं, हे सगळ्या गोष्टी काय केल्या बरं? हे ब्रह्मज्ञान एकाएकी असं उठता बसता आपल्याला मात्र होण्यासारखं नसतं. म्हणून एवढा अशा पद्धतीनं व्यासांना अट्टहास करावा लागलेला आहे. म्हणून ह्या ठिकाणी ही यज्ञादी कर्म उपासना ही सामान्य साधने आहे का? ही सामान्य मात्र साधनं नाही. म्हणजे याला बहिरंग साधना जरी म्हणत असेल, पण ही साधनं झाल्याशिवाय घरामध्ये प्रवेश होईल का? त्याचा प्रवेश होणार नाही. म्हणून या ठिकाणी जरी ही यज्ञादी कर्म उपासना ही ब्रह्मत्मय ज्ञानाची बहिरंग साधना असेल, पण या साधनातूनच आपल्याला कशामध्ये विवेक वैराग्यामध्ये किंवा साधन चतुष्टयामध्ये प्रवेश होईल. आणि साधन चतुष्टय झाल्याशिवाय श्रवणाधिकामध्ये प्रवेश होत नाही. आणि जोपर्यंत श्रवणाधिक साधने होत नाही तोपर्यंत आपल्याला जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान होत नाही. आणि जोपर्यंत आपल्याला जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष मात्र होत नाही. असा सरळ अर्थ होतो. खालचा मुद्दा आपण पाहू वाटलं तर, आणि बाकीचा विषय आपण उद्या लक्षात घेऊ. थोडक्यात आता फक्त वाचून घेतो वाटलं असतं, चालेल ना? अंतरंग ज्ञानाचे जवळचे साधन लक्षण. परिच्छेद क्रमांक 16. श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्यास अंतरंग साधन म्हणावे. आता आपण श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्याला अंतरंग साधन म्हणायचं. समजा तुम्ही उपवास करता की नाही, उपास केला आहे की नाही, मग उपास केला म्हणजे तुम्हाला ज्ञानामध्ये उपास केला म्हणजे लगेच मोक्ष होईल का? व्रत वैकल्य केलं म्हणजे उपवास होईल का? आपलं मोक्ष होईल का? मग ते साधन नाही का? ते साधन आहे, पण ते ज्ञानाचं अंतरंग साधन आहे का बहिरंग साधन आहे? बहिरंग. ते बहिरंग साधन आहे का नाही? मग हे सगळे साधनं व्रत वैकल्य नामस्मरण पूजा अर्चना हे तीर्थयात्रा वगैरे हे कोणती साधनं आहे? ही अंतरंग साधनं आहे का बहिरंग साधनं आहे? ही सारी बहिरंग साधनं आहे. याचा ज्ञानामध्ये काय उपयोग आहे का? याचा ज्ञानामध्ये उपयोगच होत नाही. मग इथं काय म्हटलं, श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो ती कोणतं साधनं झाले तर त्याला अंतरंग साधना असं त्या ठिकाणी म्हणायचं. विवेकादी 4 साधने असतील तर त्याचा श्रवणामध्ये साक्षात उपयोग आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणती साधनं सांगितली? विवेकादी. म्हणजे विवेकादी विवेक, वैराग्य, समाधी आणि मुमुक्षत्व ही 4 साधनं असतील तरच लावायचं तिथं. तरच कशात प्रवेश होईल त्याचा? श्रवणाधिकामध्ये. म्हणजे श्रवण म्हणजे काय? ऐकण्यामध्ये. तो विचारसागर ग्रंथ ऐकू शकतो, नाहीतर तो ऐकू शकत नाही. आधी काय व्हावं लागेल त्याच्या अंतःकरणामध्ये? विवेक वैराग्य ही 4 साधनं व्हावा लागेल. आणि त्याच्या आधी कोणती साधनं व्हावं लागेल? कर्म उपासना. बरोबर ना? कर्म उपासना ही साधनं व्हावं लागेल. ही 2 साधनं झाली का तो साधन चतुष्टयाने युक्त होईल. आणि साधन चतुष्टयाने युक्त झाला म्हणजे विवेकाधिक साधनं झाली तरच श्रवणामध्ये तो प्रवृत्त होऊ शकतो. म्हणून विवेकाधिक 4 साधने असतील तर त्याचा श्रवणामध्ये साक्षात उपयोग आहे. कारण देऊन सांगतात या ठिकाणी. विवेकाधिका वाचून विषयासक्त बहिर्मुख पुरुषांना श्रवण घडत नाही. इथं काय दिलं? विवेक वैराग्य दिका वाचून. म्हणजे विवेक आणि वैराग्य याच्या वाचून
विषयासक्त बहिर्मुख पुरुषांना श्रवण होईल का? श्रवण होणारच नाही. मग ते श्रवण करायला नाही का आले? पाठ ऐकायला नाही का आले? पाठ ऐकतात, पण त्यांचं चित्त कुठं असतं? चित्त सगळं बाहेर असते. कधी पाठ संपन, वेळ होत चाललाय, काय हाय का नाही, काही ऐक नाही काय ते हे तर रोजच बघायचं आपल्याला. हे महत्वाचं आहे का? जरा टाइम झाला, जरा आता आळस आलाय, कंटाळा आलाय, बाकीची कामं धंदे अमुक. मग याचा अर्थ काय झालं? ते विषयासक्त आहे. विषयासक्त, विषयाने आसक्त. मग त्यांची वृत्ती कुठं असते? विषयाच्या ठिकाणी असते. त्यांच्या डोक्यात काय? याच्यात रमायचं नाही कधी. दादांना असं घड्याळ दाखवलं का जमत नाही. का बरं? ते घड्याळ कोण दाखवतं माहिती ना? विषयासक्त. आणि वृत्ती कशी असते त्यांची? बहिर्मुख असते. म्हणजे अर्थी बहिर्मुख वृत्ती असते. तो श्रवण करेल का? तो म्हणेल का आता हे पुढं काय, हे फार महत्वाचं आहे, मला आता हेच गरजेचं होतं, असं म्हणेल का? तो म्हणे याच्याशी काय करायचं आपल्याला, हे आपलं हे महत्वाचं आहे. इथं फक्त फॉर्मॅलिटी चालली ना, इथं आपण फक्त हजर आहे ना, किती लोक आहे बघा बरं हजर, एवढं फक्त तो विचार करू शकतो. आणि थोड्या वेळाने बरं झालं चला कटकट गेली असं म्हणेल. त्याला मोक्ष होईल का? त्याला मोक्ष होणार नाही. का बरं नाही होणार? त्याचं काय कमी पडलं ओंकार महाराज? त्याचं काय कमी पडलं म्हणून तो विषयासक्त बहिर्मुख झाला? पुण्य कमी पडलं का श्रवणाधिक कमी पडलं? श्रवणाधिक त्याला होणारच नाहीत. हा, म्हणजे याचा अर्थ तो विवेक नाही, वैराग्य नाही, समाधी छटक नाही, मुमुक्षत्व नाही. त्या साधनाचा विचार करा. ते साधनं जर असेल तरच त्याचा हे ग्रंथ आणि याच्यातल्या पंक्ती म्हणजे रेडीमेड कपड्याचं विवेक दुकान कमी आहे. पडला. हे विवेक कमी पडला. हे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे खरं पाहायला गेलं तर. आणि हे बरोबर काय करतात तुमच्या आपल्याला जे सुधरत नाही सांगायला ते पण ग्रंथकार इथं समजून सांगत असतात आपल्याला. म्हणून यांचं स्पष्ट म्हणणे का विवेक वैराग्याधिका वाचून विषयासक्त बहिर्मुख पुरुषांना श्रवण घडत नाही. आणि जोवर श्रवण घडत नाही तोवर मनन होत नाही. जर मनन होत नाही तर निधिध्यासन होत नाही. आणि निधिध्यासना वाचून तत्व पदार्थ शोधन हे कळत नाही. आणि तत्व पदार्थ शोधन समजल्या वाचून त्याला जीवब्रह्मात्मिक ज्ञान होत नाही, असा सरळ अर्थ होतो. तसेच श्रवण मनन निधिध्यासनाचा ज्ञान उत्पत्तीमध्ये उपयोग आहे. काय म्हणले या ठिकाणी पाहता? श्रवण आता हे श्रवण म्हणजे काय, मनन म्हणजे काय, निधिध्यासन म्हणजे काय, तत्व पदार्थ शोधन म्हणजे काय, याचा विचार आपण पुढं करणारच आहे. फक्त आता इथं तूर्त विचार फक्त लक्षात घ्यायचा. श्रवण मनन निधिध्यासनाचा ज्ञान उत्पत्तीमध्ये उपयोग आहे. ज्ञान उत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग आहे असं जर केलं तरी चालेल. श्रवणाधिक वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. मग जर ऐकलंच नाही तर ज्ञान उत्पन्न होईल का? ऐकलंच नाही तर ज्ञान उत्पन्न होणार नाही. म्हणून तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे वगड आहे का असं म्हटलं का नाही? मग हे शब्द का वापरला तर इथं धरून वापरायचा. म्हणजे हे विचारसागर आणि ज्ञानेश्वरीचा काय अतिशय अंतरंग असणारा काय संबंध आहे. म्हणून श्रवणाधिका वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. तसेच तत्वपदाचा यथार्थ अर्थ समजल्या वाचून जीव आणि ब्रह्म याचे अभिज्ञान होत नाही. आता ते श्रवण मनन निधिध्यासन ही 4 ज्ञानाची अंतरंग जरी साधनं सांगितली पण त्याच्यामध्ये अतिशय अंतरंग साधन कोणतं आहे तर त्याच्यामध्ये अतिशय अंतरंग साधन म्हणजे तत्व पदार्थ शोधन. तत्पदाचा वाच्यार्थ तत्पदाचा लक्ष्यार्थ. वैजनाथ महाराज माईक चालू होते. तत्पदाचा वाच्यार्थ आणि तत्पदाचा लक्ष्यार्थ. तोम पदाचा वाच्यार्थ तोम पदाचा लक्ष्यार्थ. आणि अशी पदाने आपल्याला काय सांगितलंय याचा विचार आपल्याला करावा लागतो. याचा विचार केला ना आपण त्या दिवशी. तत्पदाचा वाच्यार्थ कोण सांगेल बरं? तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर. आणि तोम पदाचा वाच्यार्थ जीव आहे का नाही? हा. मग आणि तत्पदाचा लक्ष्यार्थ ब्रह्म. आणि तत्पदाचा लक्ष्यार्थ. कुठं आणि याच्यामध्ये कोणत्या पदाचा ऐक्य करायला सांगितलं आपल्याला? पदाने हा असे या शब्दाने ऐक्य करायचं. कोणत्या पदाचं ऐक्य करायचं आपल्याला?
ब्रह्म जीव 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 ब्रह्म ऐक्य करायचं. वाच्यार्थाने आलेल्या पदाचं लक्षण ऐक्य करायचं आहे का लक्षार्थामध्ये आलेल्या पदाचं ऐक्य करायचंय? वाच्यार्थाने लक्षार्थाचं लक्षार्थाने आलेलं. लक्षार्थामध्ये आलेले जे पद आहे का नाही त्याच्याने आपल्याला ऐक्य करायचंय. वाच्यार्थाने उपाद्या लागल्यात ना त्याला, नाही तर मग त्याच्या उपाद्या काढू लागेल आणि उपाद्या काढल्याच्या नंतर हा शुद्ध ब्रह्म तोही शुद्ध ब्रह्म. म्हणून वाच्यार्थामध्ये आलेली जी पद आहे ना त्याचा विचार नाही करायचा. जे लक्षार्थामध्ये आलेलं आहे जीव आहे का नाही तर जीवाचा लक्षार्थ काय कुटस्थ आहे आणि ईश्वराचा लक्षार्थ काय ब्रह्म आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आशीपादाने ऐक्य करायचं. याचा ह्या तत्वपदाचा यथार्थ अर्थ कळल्याशिवाय जीव ब्रह्माचं अभिज्ञान होईल का ऐक्य होईल का होणार नाही. म्हणून या ठिकाणी काय केला तसेच तत्वपदाचा यथार्थ अर्थ समजल्यापासून जीव आणि ब्रह्म यांचे अभिज्ञान होत नाही. श्रवणाधिकांचा ज्ञान उत्पत्तीमध्येच प्रत्यक्ष उपयोग आहे. म्हणून श्रवणाधिक आहे का नाही याचा ज्ञान उत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग आहे. म्हणून श्रवणाधिक ही अंतरंग साधने आहेत. साधने नाही दिलं तर लक्षात घ्या अंतरंग आहेत. आणि विवेकाधिक 4 साधने ही साक्षात ज्ञान उत्पत्तीस हेतू नाही. मग आता ह्या ठिकाणी विवेक वैराग्य समाधी षटक ही साक्षात ज्ञान उत्पत्तीला हेतू आहेत का नाही. पण मग निष्काम कर्म उपासनेपेक्षा मात्र अंतरंग आहे ना हे मात्र त्यापेक्षा मात्र अंतरंग साधनं आहे. पण प्रत्यक्ष ज्ञान उत्पत्तीला ज्ञान उत्पन्न करण्याला उपयोगी आहेत का साक्षात आहेत का ही साक्षात नाही. पण मात्र ही निष्काम कर्म उपासनेपेक्षा मात्र अंतरंग साधनं आहे. म्हणून विवेकाधिक 4 साधने ही साक्षात ज्ञान उत्पत्तीस हेतू नाही. म्हणून ती श्रवणाधिक 4 साधनापेक्षा ज्ञान उत्पत्तीच्या दृष्टीने बहिरंग आहे. पण यज्ञाधिक कर्मापेक्षा मात्र ती अंतरंग आहेत. हे लक्षात आलं सर्वांच्या. विवेकाधिक ही साधनं आहे का नाही पण ही विवेकाधिक साधनं ज्ञान उत्पन्न होण्याकरता प्रत्यक्ष जर हेतू नसली पण यज्ञाधिक कर्मापेक्षा मात्र काय अंतरंग अशा प्रकारची साधनं आहेत. आणि कर्म उपासना ही बहिरंग साधनं म्हणजे याला परंपरेची साधनं या ठिकाणी लक्षात घ्यायची. मुद्दा सगळ्यांच्या लक्षात आला ना. आता थांबायचं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते